नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाने घेतला ऐतिहासिक निर्णय. सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षापर्यंत वाढवण्याचा मार्ग मोकळा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे आता 60 वर्ष पूर्ण झाल्यावर अनिवार्य सेवानिवृत्तीची अट रद्द करण्यात आली आहे. सर्व पात्र आणि कार्यक्षम सरकारी कर्मचारी 65 वर्षापर्यंत नोकरी करू शकतात. हा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पाहूयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. काय आहे उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय? उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू झाला असून केंद्र आणि राज्य सरकारमधील लाखो कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. यावर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील 5 वर्षाची अतिरिक्त सेवा करण्याची संधी मिळणार आहे. अंदाजे 1.5 कोटी कर्मचारी या निर्णयाच्या लाभाच्या कक्षेत येणार आहेत. या कालावधीत कर्मचाऱ्यांना वेतन, भत्ते आणि इतर सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. न्यायालयाच्या निरीक्षणात असे निदर्शनास आले की वयाच्या आधारावर सेवानिवृत्ती अन्यायकारक आहे. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की आजच्या काळात 60 वर्षीय व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक निरोगी, सक्रिय आणि कार्यक्षम आहे. फक्त वयाच्या आधारावर एखाद्याला सेवेतून बाहेर काढणे अन्यायकारक आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवल्याने प्रशासनाला स्थिरता आणि आर्थिक लाभ देखील होईल. प्रशासन अधिक स्थिर आणि कार्यक्षम होईल. निवृत्ती वेतनाचा तात्काळ आर्थिक भार सरकारवरून कमी होईल. सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष केल्याने काही नियम आणि अटी बदलणार आहेत, ज्यामध्ये पदोन्नती धोरण, वेतनश्रेणी, रजा नियम, वार्षिक मूल्यांकन, वैद्यकीय सुविधा सोबतच राज्य सरकारनेही आपल्या सेवा नियमांमध्ये आवश्यक ते बदल करावे लागणार आहे. सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय हा सरकारी कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक दिलासा देणारा ठरणार आहे.